बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेसाठी निवड सुरू आहे। मुंबईच्या कांदिवली येथील सरदार वल्लभभाई पटेल तरण तलावात बौद्धिक दिव्यांग जलतरणपटूंनी सराव केलाय। बौद्धिक दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या स्पर्धेचे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलंय। बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना मुख्य प्रवाहात येण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी हाच यामागचा उद्देश आहे। अधिक माहिती घेणार आहोत। याच संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, कशा प्रकारे ही स्पर्धा सुरू आहे? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं स्पेशल ऑलिम्पिक भारत यांच्याकडनं बौद्धिक विद्यार्थी यांच्यासाठी आपण बघितलं तर 22 राज्यामधून या ठिकाणी बौद्धिक विद्यार्थी आलेले आहेत, स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी जलतरण स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे। मेधा किरीट सोमय्या यांच्याकडून आपण बघितलं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्यांनी यांचं आयोजित केलं गेलेलं आहे आणि यामध्ये 22 राज्य हे आपण बघितलं सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, केरळ असेल, असे 22 राज्य या ठिकाणी समावेश झालेले आहेत। आणि आपण बघितलं या ठिकाणी त्यांचा किरीट सोमय्या आता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांचं देखील या ठिकाणी आपण बघितलं लेझिम करत बौद्धिक विद्यार्थ्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी सुंदर अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे। फ्लॅग या ठिकाणी आपण बघितलं किरीट सोमय्या यांनी या ठिकाणी फडकवलेला आहे। तसंच आपण बघितलं मशाल देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। म्हणजे आता संपूर्ण जी जलतरण स्पर्धा तिला आता सुरुवात देखील झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं हे जे 22 राज्यांमधून विद्यार्थी जे जिंकतील त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी देखील घेता येणार आहे। त्यासाठी ही महत्त्वाची स्पर्धा ही दिव्यांगांसाठी आपण मानली जाते, कारण की यामध्ये जे विद्यार्थी आपण बघितलं जिंकले जाणार त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे। त्यांच्यासाठी महत्त्वाचा पाऊल आणि महत्त्वाची स्टेज या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।